रविराज साबळेला आरोग्य सेवकांनी नोटीस पाठवली का बरं? HPV वॅक्सिन बद्दल त्याने व्हिडिओ क्रिएट केले होते. तर तो म्हणत आहे की बा तू महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करू नको, HPV वॅक्सिन खराब आहे. पण मी HPV वॅक्सिन बद्दल मी थोडीशी माहिती काढली तर रविराज ह्या माणसाने खरीखोरी माहिती दिली आणि जनतेपर्यंत पोहोचवली. आणि ही माहिती खरी आहे. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो, HPV वॅक्सिन कोणीही घेऊ नका. पण रविराज साबळे हा व्यक्ती कसा आहे, काय आहे याच्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघा. रविराज साबळे हा व्यक्ती शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो 10x12च्या रूममध्ये. तो कधी आंदोलन करत नाही, कधी मोर्चात जात नाही, कधी तो शेतकऱ्या कोणी आत्महत्या करत असेल त्याला म्हणजे तो आंदोलन काय तो काहीच करू शकत नाही. पण तो व्ह्यूसाठी, फॉलोसाठी, डॉलरसाठी तो शेतकऱ्याचा आवाज उठवतो. कारण त्याला शेतकऱ्याचा आवाज उठवायला लय आवडतं. पण तो आंदोलन करू शकत नाही, तो मोर्चा काढू शकत नाही. कारण त्याला भीती वाटते कोणी बा आपल्याला मारेल का म्हणून, त्या कारणामुळं. आणि तुम्हालाही माहीत आहे नागपूरमध्ये जेव्हा मोर्चा झाला होता तेव्हा बच्चूभाऊ कडूला पण याने ट्रोल केला होता. म्हणजे हा काय करतो माहिती आहे का, मोठ्या मोठ्या लोकांचा आधार घेऊन हा व्हायरल होण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं असतात, व्हायरल होण्यासाठी लोकांना काय झालं आहे, वेळ लागलेला आहे. त्यासाठी लोक काय करतात, मोठ्या मोठ्या लोकांचा आधार घेऊन व्हायरल होण्याचा प्रयत्न करत आहे. समजला का दादा? पण HPV वॅक्सिन बद्दल रविराज साबळेनं ही खरोखरी माहिती दिली. कळलं का? जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.